या आधी आपण आबांपासून कधीच काही लपवलेलं नाही आणि ही गोष्ट त्यांना जर नंतर कळली तर जास्त त्रास नाही का होणार? नंतर त्यांना होणाऱ्या त्रासापेक्षा आता त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतोय तो टिकून राहावा असं वाटत नाही का? त्यासाठी त्यांच्यापासून झालेला प्रकार लपवण्याची माझी तयारी आहे आणि मला नाही वाटत मी ह्याच्यात काही चूक करते. एखादी गोष्ट तुम्ही दोघींनी माझ्यापासून लपवून ठेवली असेल तर त्यासाठी तुम्हाला अपराधी वाटण्याची काही गरज नाही. आबा, ज्या क्षणी मी या घरामध्ये पाऊल टाकलं त्या क्षणी मला जाणवलं की इथे काहीतरी घडलं. तुम्ही दोघींनी या घरासाठी खूप काही केलं, या घराच्या सुखासाठी अजूनही करता. मग या घरामध्ये काहीतरी घडलंय हे कळल्यानंतरही मी माझ्या चेहऱ्यावर आनंदही ठेवू शकत नाही. एवढं तुमच्यासाठी नक्की करू शकतो मी. तुम्हाला सगळं माहिती आहे तर? नाही, म्हणजे नक्की काय घडलंय हे मला माहित नाही, पण काहीतरी घडलंय हे मात्र नक्की कळलंय. आणि त्या काहीतरी घडलेल्या गोष्टीचं टेन्शन आलं मला. पण दरम्यानच्या काळामध्ये प्रथमेशनं तुला आई म्हणायला सुरुवात केली. मला खरंच खूप बरं वाटलं. म्हणजे जी नाती तुटण्याची मला भीती वाटत होती तीच नाती परत सांधली जात आहेत हे दिसायला लागलं. मनोमन सुखावलो मी आणि माझी भीती कुठल्या कुठे पळून गेली. तुला सांगतो, आता प्रथमेशनं तुला आई म्हणायला सुरुवात केली आहे. बघ तू, थोड्याच दिवसामध्ये विघ्नेश आणि ऋषी सुद्धा तुला आई म्हणायला लागतील. विश्वास ठेव माझ्यावर. मलाही तसंच वाटतंय. खरं म्हणजे मी आता फक्त त्या दिवसाचीच वाट पाहते. पण विनायक, तुम्हाला आणि मला वाटत असलेली गोष्ट नक्की होईल का? गायत्री, अगं विश्वास ठेव म्हणाला ना मी. अगं माझी मुलं आहेत ती, मी मोठं केलंय त्यांना लहानाचं. थोडा वेळ लागेल पण नक्की बदलतील ती. बहिणी, विचार करायचा सोडून तुम्ही शंका कसल्या काढतायत? म्हणे आबांना कळलं तर? नाही ग, नुसतं शक्यतेचा विचार करत होते. मला सांग, तुला काही सुचलं का? बहिणी, आपल्यावर घराबाहेर पडण्याची वेळ येऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर आता मी काय सांगते ते जरा नीट लक्ष देऊन ऐका. या घरात फक्त सासूबाई हा आपला प्रॉब्लेम नाहीये, त्या तर फक्त निमित्त आहे. म्हणजे याआधी आपण वेगळं होण्यासाठी बऱ्याचदा धडपडलो, भांडणं झाली, पण आपल्या हाती यश कधीच नाही लागलं. असं का? कॅश, अगं सासूबाईंना धडा कसा शिकवायचा याचा विचार करतोय ना आपण. काही काय बडबडतीयस तू? मी बडबडत नाहीये. मी हाच विचार करते की प्रत्येक वेळेस आपल्याला अपयश काय येतं. वहिनी, तुम्ही नीट आठवून बघा, आपण एकमेकांशी बऱ्याचदा भांडलो, एकमेकींपासून वेगळं होण्याचं आणि घर सोडण्याची भाषाही केली. घर सोडून गेल्यावर आपण कुठे जायचं हा प्लॅन सुद्धा केला, पण घडलं काय? काहीच नाही. पण प्रत्येक वेळेस आपण तोंड घशीत पडलो. हो ग, अगदी तसंच घडलं. पण कॅश, असं का घडलं असेल? वहिनी, आपण जरी एकमेकांशी भांडत असलो ना, तरी आपले नवरे एकमेकांशी कधीच भांडले नाही. आबा आणि त्या तिघा भावांमध्ये एवढं घट्ट नातं, एवढं घट्ट नातं की वेगळं होण्याचा विचारच करू शकत नाही ते. आणि नेमकं सासूबाईंना आणि त्या मीराला तेच हवं होतं, म्हणून त्या जिंकत होत्या आणि आपण हरत होतो. समजलं? कॅश, तुझं बोलणं मला अगदी पटतंय, पण त्याचा काहीच इलाज नाही. अगं, लग्न होऊन या घरात मी आले त्या दिवसापासून मी त्यांना पाहते. एकमेकांवर खूप प्रेम आहे त्यांचं. एकमेकांशिवाय अजिबात जगू शकत नाही. अगं, तुला माहितीये, घराबाहेर गेले ना तर फोन करून एकमेकांची चौकशी करत राहतात. वहिनी, त्यांना वेगळं कसं करायचं हा विचार करते, तर तुम्ही त्यांचं कौतुक काय सांगताय? अगं, तू काय बोलतीयस? तुला तरी कळतंय का? चांगलंच कळतंय, पण आता मी काय बोलते ना ते नीट समजून घ्या.
वहिनी, जोपर्यंत आपण आपल्या नवऱ्यांच्या मध्ये फूट पाडत नाही ना, तोपर्यंत सासूबाईला या घराबाहेर काढता येणार नाही. आणि आता आपल्याला ही जर लढाई लढायची असेल ना, तर पूर्ण तयारीनिशीच लढावी लागणार आहे. कॅश, मला तर विचार करून पण खूप भीती वाटते. वहिनी, घाबरू नका, मी तुमच्या बरोबर आहे ना. पण ज्यावेळेस आपण आपल्या घरातल्या पुरुषांना एकमेकांपासून वेगळं करू, त्या दिवशी सासूबाई आणि मीरा या दोघी आपल्या समोर हात जोडून उभ्या असतील. अगं पण त्यांना तू वेगळं कसं करणार? वहिनी, ते तुम्हाला मी वेळ आल्यावरच सांगेन. आधी आपण आपल्या नवऱ्याचा विश्वास जिंकायचा. एकदा का विश्वास जिंकला की उद्या जर आपल्यावरती कोणी बोट दाखवलं की ते त्यांना चालणार नाही. मग त्यानंतर वहिनी तुम्ही फक्त ऑर्डर सोडायच्या आणि तुमच्या ऑर्डर फॉलो करतील आपल्या सासूबाई. कसं? चला झोपूया. काय विघ्नेश, काय चाललंय? नाही, काही विशेष नाही. अरे त्या ट्रस्टचं छान झालं. मस्त काम करतो तुझा मित्र. असं काहीतरी वेगळं काम केलं की छान वाटत असेल नाही? जरा फ्रेश. आपल्या पण मागच्या 2 ऑर्डर्स झाल्या, व्यवस्थित झाल्या. डिस्पॅच वेळेवर झालं, सगळं छान. अरे हो, अरे त्या देसाईंच्या ऑर्डरचं काय झालं? हा, ती झाली का पूर्ण? नाही. का? अरे पोरांची परीक्षा सुरू होते ना, त्याच्या आधी ती स्टेशनरी आपल्याला छापून द्यायची होती. काय विघ्नेश, मी तुझ्या, अरे तू अशी उत्तर का देतोयस तुटक तुटक मला? हा, मला असं वाटतं की फायनल आउटपुट बघायला तू त्या दिवशी ऑफिसला येणार होतास. फायनल आउटपुट बघून तू ओके रिमार्क दिला असतास, त्याच्यानंतर मी प्रिंटिंगला टाकलं असतं, पण तसं झालं नाही. हा पोरकटपणा आहे विघ्नेश. छोट्या छोट्या निर्णयांसाठी तुम्ही माझ्यासाठी थांबून राहणार आहात का? अरे आधीच आपलं त्या ऑर्डर विषयी बोलणं झालं होतं ना, मग थांबण्याची काय गरज होती? गरज होती रे दादा, गरज होती. काही महत्वाच्या गोष्टी आम्हाला सांगणं हे गरजेचं होतं. अरे निदान आम्ही तरी आमचं ते कर्तव्य समजतो. आता माझ्या लक्षात येतं की तू नेमकं काय बोलतोस. हे बघ विघ्नेश, गायत्रीजींबद्दल तुमचं जे मत आहे तेच सुरुवातीला माझंही होतं. हो, म्हणजे त्या आपल्या आईची जागा घेऊ शकतील असं मला कधीच वाटलं नव्हतं. पण मी त्यांच्याशी बोललो आणि त्या दिवशी मला त्यांच्यात आई दिसली रे. हो, म्हणजे चुकलं तर कान धरणारी, कौतुकाने पाठीवर थाप मारणारी आई दिसली. आणि मला राहवलंच नाही आणि मी मागचा पुढचा काहीही विचार न करता त्यांना आई म्हणून हाक मारली. एक्झॅक्टली दादा, मागचा पुढचा कुठलाही विचार न करता तू हा निर्णय घेतलास. पण तुझ्या सख्ख्या भावांना काय वाटेल ह्याचा कधीही विचार केला नाहीस. एक मिनिट. तुम्हा दोघांचा विचार त्या क्षणीही माझ्या मनात आला. हो, पण ह्या गोष्टीवर विचार करायला तेव्हा वेळच नव्हता. हे बघ विघ्नेश, त्यांना आई म्हणण्याचा निर्णय सर्वस्वी माझा आहे आणि मोठा भाऊ म्हणून हा निर्णय मी तुमच्यावर लादणार नाही. तुम्हाला त्यांना आई म्हणून हाक मारायची नसेल तर नका मारू, काहीच हरकत नाही, माझी आणि आईंची सुद्धा. उद्या जर भविष्यात कधी त्यांना आई म्हणावं असं वाटलं तर मात्र स्वतःला थांबवू नका. त्या दिवसाची वाट पाहू मी
आणि आई सुद्धा. येतो. नवीन कामारी बाई, बरं झालं की कामं पडलेत. बरं ऐका ना, तुमची सगळी साफसफाई झाली ना की सिंक मधली भांडी मला जरा घासून देता का? जेवण बनवायचं ना, मला भांडी हवेत म्हणून म्हटलं. घासून देते. या कॅश वहिनी तुम्ही? आय एम सो सॉरी, मी ओळखलंच नाही वहिनी. तुम्ही या अवस्थेत आहात, मला वाटलं. कामवाली बाई हेच ना? अगं घरात काम करणाऱ्या बाईला कामवाली बाई नाही म्हणणार तर आणखीन काय म्हणणार? मेकअप करून किटी पार्टीला जाणाऱ्या बाईला कामवाली बाई कोणी म्हणतं का? तुम्ही असं का बोलताय? ते सोडा बरं, ते ठेवा का. अगं अगं ही काय अवस्था करून घेतली तुम्ही स्वतःची? मीरा, माझ्या अवस्थेचा जास्त नको विचार करू. असं समज ह्या घरात आज नवीन सकाळ सुरू झाली आहे. सकाळी उठल्या उठल्या हातात आरसा धरणारी कॅश आज हातात झाडू धरणार आहे. मीरा, तुला अजून एक सांगायचंय. आजपासून तू मला कॅश वहिनी नाही म्हणायचं, काशी वहिनी म्हणायचं. काय बोलताय? अगं मी बोलत काय बसले, अजून किचन मध्ये बरीच कामं पडलीत. आलेच मी. नाही नाही, तुम्ही किचन मधलं काही काम करायचं नाहीये आणि मी करूही देणार नाही. तुम्ही ऑलरेडी इतकी साफसफाई केली, थकला असाल. रूम मध्ये जा आणि आराम करा. जी काही काम आहे ती मी आटोपते. मीरा, अगं तू किती नाही म्हणालीस तरी मला किचन मध्ये काम करावं लागणारच. का? का म्हणजे काय? विघ्नेशला सकाळी उठल्या उठल्या बेटी लागतो ना, मग तो बनवायला नको का? आलेच मी. पहिल्यावर राहू दे. अगं आले आले. विघ्नेश, उठ जा. मी तुझ्यासाठी चहा घेऊन आले. अरे विघ्नेश, एवढा उशिरापर्यंत कधी कोण झोपतं का? झोपू दे ना मला कॅश प्लीज. विघ्नेश, मी तुझ्यासाठी बेटी बनवून आणलंय. बेटी माझ्यासाठी? सो स्वीट ऑफ यू. कसं वाटते सांगू? सनसेक्स असा 20,000 क्रॉस करून गेला. काय स्वप्न आहे ना, झोपू देते. मला काशीच्या गेटअप मध्ये बघू ना काहीच रिॲक्ट होत नाहीये. विघ्नेश, मी चहा आणलाय बनवून तुझ्यासाठी. स्वप्नात नाहीयेस तू. घे. कॅश? आय मीन टू से काशी, तू स्वप्नात तर नाहीये ना? नाही, खरंच? विघ्नेश, तुझ्या काशीवर प्रेम करत होतास ना, ती काशी परत आली आहे. तिला भेटण्यासाठी तुला स्वप्नात जायची गरज नाहीये. आता ती तुझ्या बरोबर कायम अशीच असणार आहे. अरे चहा थंड होईल, घे ना. नाही अभिलाषा,
काहीही झालं तरी पती हा परमेश्वर असतो. निदान अजून काही दिवस तरी मला असंच समजावं लागणार आहे. एवढ्या उशिरापर्यंत योगा करतायत म्हणून त्यांच्यावर ओरडून चालणार नाही. उलट काल ठरल्याप्रमाणे त्यांना खुश करण्यासाठी आता मला काहीतरी करावं लागणार. पण नक्की काय करू? मी नक्की काय केल्यावर ते माझ्यावर खुश होतील? काय करावं काहीच सुचत नाहीये. अभिलाषा, काय झालं ग? घसरून पडलीस का? नाही नाही, काय हे लागलं? पलंग लागला? नाही, मग काय झालंय? काय? इथे माझा जीव जायची वेळ आली आणि तुम्ही विचारपूस का करत बसलात? अगं, विचारपूस केल्याशिवाय करणार आहे का तुला? नेमकं काय झालंय ते सांगशील का आता मला? काय झालंय? पडलीस ना? नाही, मग तुमच्यासारखं आसन करत होते आणि कंबरला चकली. देवा, तुला कोणी सांगितलं होतं आसन करायला? अहो, असं काय करता? तुम्ही नाही का नेहमी म्हणत की प्रत्येकाने योगा करायला हवा म्हणून? हो, पण ही पद्धत नाहीये योगासनं सुरू करायची. त्याला काही काळ वेळ असतो की नाही? आणि आता तुझे काही करत होतीस ना, त्याला योगासन नाही म्हणत, वेडासन म्हणतात. वेडासन. अरे बाबा, उठ आता, उठ. मी नाही उठणार. हा, मग काय दिवसभर इथेच बसून राहणार आहेस का? हो. बरं, ठीक आहे. मग उठवा. हा, या. थांबा. हो, तोही हात द्या. नको, मला भीती वाटते. अगं अगं, हात देशील? हळू, हळू, हळू. बस, 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 बस. तुला औषध देऊ? शेकाची पिशवी आणून देऊ? मलम? काही नको. ठीक आहेस आता? नक्की? 5 मिनिटं थांब, मी योगासनं संपवतो, मग आपण उपाय करू तुझ्या कंबर दुखीवर. ठीक आहे? कळलं का? हो. हा. मला वाटत होतं तेवढं हे योगा प्रकरण नक्कीच सोपं नाहीये. देवा परमेश्वरा, पण आता शांत बसून चालणार नाही, काहीतरी करावंच लागणार आहे.